चेहऱ्याने तुटलेले माठ गोळा करणाऱ्या या दिव्यांग महिलेचं रस्त्याच्या कडेला असलेलं माठाचं दुकान महापालिकेने अतिक्रमण कारवाईत उद्ध्वस्त केलंय. ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर येथील. महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सध्या जोरात सुरू आहे, पण या कारवाई दरम्यान समोर आलेली एक घटना मनाला चटका लावणारी ठरते. सेव्हन हिल्स परिसरात एका दिव्यांग महिलेचे रस्त्या शेजारी असलेले मडक्यांचे छोटे दुकान JCBच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आलं. उन्हाळ्याच्या दिवसात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ही महिला मातीचे माठ आणि भांडी विकत होती. कोणतीही पूर्वसूचना न देता महानगरपालिकेच्या पथकानं थेट कारवाई करत सर्व सामान उद्ध्वस्त केलं असा आरोप करण्यात येतोय. आपल्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त झालेला संसार पाहून ही महिला घटनास्थळीच ढसाढसा रडू लागली. फुटलेली मडकी गोळा करतानाचा तिचा आक्रोश पाहून उपस्थित नागरिकांचेही डोळे पाणावले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून निष्ठुर कारवाई केल्याची टीका प्रशासनावर केली जाते. अतिक्रमण हटवणं गरजेचं आहे, पण गरीब आणि दिव्यांग व्यक्तींच्या उपजीविकेवर असा घाला घालणं कितपत योग्य आहे असा सवालही उपस्थित करण्यात आलाय. मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष आणि गोरगरिबांवर कठोर कारवाई करत असल्याचा आरोप देखील स्थानिकांनी प्रशासनावर केलाय.